Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study economics subject of class 10th, first topic development and third part national development. If as we have seen above individuals seek different goals, then their notion of national development is also likely to be different. Discuss among yourself on what India should do for development. आता आपण वरील उदाहरणामध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीने प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं कसे विकासाविषयक वेगवेगळे ध्येय आहेत. ओके, म्हणून त्यांच्या ज्या काही राष्ट्राच्या विकासाच्या ज्या संकल्पना असतील त्यासुद्धा वेगवेगळ्या असू शकतात. आता आपण एकमेकाशी डिस्कस करूया की भारताने काय केलं पाहिजे डेव्हलपमेंट करण्यासाठी. बरोबर आहे. व्हॉट इंडिया शुड डू फॉर डेव्हलपमेंट. भारताने विकासासाठी काय केलं पाहिजे. मोस्ट लाईकली यू वुड फाइंड दॅट डिफरंट स्टुडंट इन द क्लास हॅव गिवन डिफरंट आन्सर्स to the above question. In fact, you might yourself think of many different answers and not to be too sure of any of these. आणि मग वर्गात जर आपण प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना वेगवेगळे उत्तर मिळतील. आपण स्वतःला जर प्रश्न विचारला तर आपलेही कदाचित वेगवेगळे उत्तर असू शकतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप इन माइंड दॅट different persons could have different as well as conflicting notions of countries development. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे राष्ट्राच्या विकासाविषयी ह्या संकल्पना ह्या असू शकतात. आणि मग आपण म्हणूयात त्या जसं आपण मागील याच्यामध्ये पाहिल्या होत्या ते क्या त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या राष्ट्राच्या विकासासंदर्भात वेगवेगळ्या त्यांचे मतही असू शकतात आणि ते परस्पर विरोधीही असू शकतात. हावेवर कॅन ऑल दी आयडिया बी कन्सिडर इक्वली इम्पॉर्टन्स. आणि म्हणून सगळे जे काही विचार इथे मांडले जातात राष्ट्राच्या विकासाकरता त्या खरंच समान सगळ्याच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहेत का. सगळ्यांचे तितकेच महत्त्वाचे आहेत का. इक्वली इम्पॉर्टंट आहेत का. ऑर इफ देर आर कॉन्फ्लिक्ट्स हाऊ डज वन डिसाईड. जर त्याच्यामध्ये विरोधी मतं असतील तर मग आपण कशा पद्धतीने ते डिसाईड करायचं आहे. व्हॉट वुड बी द फेअर अँड जस्ट पाथ फॉर ऑल. आणि म्हणून आपण म्हणूया की सर्वांसाठी योग्य आणि न्यायपूर्ण मार्ग कोणता असेल. सो वी ऑल्सो थिंक वेदर देर इज अ बेटर वे ऑफ डुईंग थिंग्स. किंवा आपण असंही म्हणू शकतो की आपण याच्यापेक्षा दुसरा काही चांगला मार्ग आहे का. वुड द आयडिया बेनिफिट अ लार्ज नंबर ऑफ पीपल ऑर ओनली स्मॉल ग्रुप. किंवा राष्ट्राच्या विकासासंदर्भात जी आयडिया असेल त्या आयडियामुळे जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल का किंवा एखाद्या लहान गटाला फायदा होईल. सो नॅशनल डेव्हलपमेंट मीन्स थिंकिंग अबाउट दिस क्वेश्चन. म्हणून राष्ट्राचा विकास म्हणजे काय तर आपण विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टींच्या जे काही आत्ता प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भात आपण त्याचा विचार करतो. तर इथं आपल्याला एक पॅरेग्राफ आलेला आहे. लेट्स वर्क आउट दिस. तर पाहूया काय आहे. तर ह्याच्यावरून आपली आयडिया भरपूर क्लिअर होणार आहे. सो अ व्हेसल डम्प्ड 500 टनल ऑफ लिक्विड टॉक्सिक वेस्ट इन टू ओपन एअर डम्प इन द सिटी अँड द सराउंडिंग सी. पहा, एका जहाजामध्ये 500 टन जे द्रव म्हणजे लिक्विड विषारी अवशेष एका शहराच्या खुल्या आवारामध्ये अतिशय निष्काळजीपणे त्या शहर आणि समुद्राच्या आसपास टाकलेले आहेत. ओके, सो दिस इज हॅपन इन द सिटी कॉल्ड अबिदजान इन आयव्हरी कोस्ट कंट्री इन आफ्रिका. हे आफ्रिका देशामधले आयव्हरी कोस्ट येथे अबिदजान या शहरामध्ये होत आहे. तर द फ्युम्स फ्रॉम द हायली टॉक्सिक वेस्ट कॉज नॉसिया, स्किन रॅशेस, फॅन्टिंग, डायरिया एक्सेट्रा. आता जो धूर निघतो आहे या वेस्टमधून त्याच्यामुळे ओमेटिंग, नॉसिया मीन्स ओमेट, उलटी आल्यासारखं होतं आहे किंवा स्किनवर रॅशेस, काही असे स्किनचे जे डिसीज आहेत ते होत आहेत, आजार. फेंटिंग म्हणजे बेशुद्ध काही जण पडतात. डायरिया, जुलाब वगैरे सुरू होतात. सो आफ्टर अ मंथ 7 persons were dead, 20 in hospital and 26,000 treated फॉर सिम्प्टम ऑफ पॉयझनिंग. पहा किती त्या अवशेषामुळे किंवा त्या आपण म्हणूया वेस्ट मटेरियलमुळे किती धोका हा तयार झालेला आहे की जवळपास 7 लोक जे आहेत ते मेलेले आहेत. 20 लोक त्याच्यामध्ये आपण म्हणूया हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 26,000 लोक जे आहेत यांना काही जे त्या ज्या वेस्टमुळं जो धोका होतो आहे त्याची लक्षणं हे जाणवू लागलेले आहेत त्या विषारी वायूचे. सो
a multinational company dealing in a petroleum and metal had contracted to local company of the Ivory Coast to dispose the toxic waste from its ship. आता मग काय सांगितलेलं आहे की एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी पेट्रोलियम विषय आहे किंवा पेट्रोलियम आणि पेट्रोल आणि धातूविषयी आहे. मग त्याने लोकल कंपनीशी करार केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आयव्होरी कोस्ट म्हणजे जे आपण पाहिलं होतं की साऊथ आफ्रिका अबिजान येथे आहे त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे मल्टीनॅशनल कंपन्यांनी. त्याने सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे जे काही विषारी वेस्ट जे आहे किंवा विषारी मटेरियल जे आहे हे डिस्पोज नष्ट करून टाकायचं आहे जे तुमच्या शिपमधून इथे आलेलं आहे ते. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस. अँड याच्याखाली काही प्रश्न आहेत ते तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि घरी तुमच्या वहीमध्ये याचे आन्सर्स हे लिहायचे आहेत की नोट डाऊन दी क्वेश्चन्स अँड राईट डाऊन दी आन्सर्स ऑफ युअर ओपिनियन. तर इथे एक ॲक्टिव्हिटी पण आहे. काय म्हणते ही श्री पहा. इफ इवन द आयडिया ऑफ व्हॉट कॉन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट कॅन बी व्हेरीड अँड कॉन्फ्लिक्टिंग देन सर्टनली देर कॅन बी डिफरन्सेस अबाउट वेज ऑफ डेव्हलपिंग. म्हणून ज्यावेळेस आपण एखादा विचार व्यक्त करतो की राष्ट्राच्या विकासाबाबत किंवा आयडिया ऑफ व्हॉट कॉन्स्टिट्यूट डेव्हलपमेंटमध्ये कोणकोणते घटक येतात हे ज्यावेळेस आपण विचार करतो तर ते प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, ते परस्पर विरोधी असू शकतात. आणि मग आपण असं म्हणूया की जे काही हे सगळे वेगवेगळे मतभेद आहेत तर जे आपण म्हणूया जे डेव्हलपमेंट आहेत. सो इफ यू नो ऑफ एनी सच कॉन्ट्रोवर्सी ट्राय टू फाइंड आउट आर्ग्युमेंट ॲडव्हान्स्ड बाय डिफरंट पीपल. आणि म्हणून जर आपले एकमेकांविषयी हे विरोधी मतं जर असतील तर आपण या आर्ग्युमेंटमधून या चर्चेमधून काहीतरी आपण शोधलं पाहिजे की वेगवेगळ्या लोकांचे ह्या डेव्हलपमेंटविषयी काय विचार आहेत, काय मतं आहेत. सो यू मे डू सो बाय टॉकिंग टू डिफरंट पर्सन्स. यू मे फाइंड इट फ्रॉम द न्यूजपेपर, टेलिव्हिजन. मग आपण ह्यासाठी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. न्यूजपेपरमधून जे लेख येतात त्याच्यामधून पाहिलं पाहिजे, टेलिव्हिजनमधून जे बातम्या येतात ते पाहिलं पाहिजे. आणि मग आपण याच्याविषयी डेव्हलपमेंट खरं काय आहे, राष्ट्रीयचा विकास म्हणजे काय, तर हे आपल्याला समजून येईल. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.